झी24 तास एक पाऊल पुढे। इंग्लंडमध्ये रंगणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात होणार आहे ती ग्रुप बी मधील भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मॅचनं। वर्ल्ड चॅम्पियन भारतानं दोन्ही प्रॅक्टिस मॅचेसमध्ये विजय मिळवला असला तरी मुख्य टुर्नामेंटमध्ये दक्षिण आफ्रिकेसारख्या तगड्या प्रतिस्पर्ध्याचं आव्हान टीम इंडियाला पेलावं लागणार आहे। प्रॅक्टिस मॅचेस मध्ये सलग 2 दणदणीत विजय मिळवल्यामुळे धोनी ब्रिगेडचं मनोधैर्य निश्चित उंचावलं असणार। तर दुसरीकडे आपल्यावरील चोकर्सचा शिक्का पुसण्याकरता डिव्हिलियर्सच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकन टीम सज्ज असेल। श्रीलंकेविरुद्ध प्रॅक्टिस मॅच मध्ये बॅट्समननी केलेला खेळ तर कांगारूंविरुद्ध दुसऱ्या प्रॅक्टिस मॅच मधील बॉलर्सच्या भेदक कामगिरीनं धोनीसह टीम मॅनेजमेंट निश्चितच आनंदात असेल। त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या मॅच करता प्लेइंग 11ची निवड करण्याचं आव्हान धोनी समोर असेल। प्रॅक्टिस मॅच मधील फ्लॉप शो रोहित शर्माला भोवण्याची शक्यता आहे। ओपनिंग करता शिखर धवन आणि मुरली विजयचे पर्याय टीम इंडिया समोर आहेत। तर मिडल ऑर्डरमध्ये प्रॅक्टिस मॅचेसमध्ये सेंचुरी ठोकणारे विराट कोहली आणि दिनेश कार्तिक, कॅप्टन महेंद्रसिंग धोनी आणि सुरेश रैनासह प्रतिस्पर्धी टीमची परीक्षा पाहतील। रवींद्र जाडेजा हा स्पेशालिस्ट ऑलराऊंडरच्या भूमिकेत खेळताना दिसेल। त्यामुळे दक्षिण आफ्रिकन पेस अटॅकला आपल्या पूर्ण क्षमतेनिशी मैदानात उतरावं लागेल। डेल स्टेन, लोनाओ सोसोबे आणि रॉबिन पीटरसनसह अल्विरो पीटरसन आणि मॉर्ने मॉर्केलवर आफ्रिकन टीमची मदार असेल। तुलनेनं भारतीय बॉलिंग अननुभवी वाटत असली तरी कांगारूंविरुद्धची कामगिरी हुरूप वाढवणारी नक्की ठरेल। उमेश यादवसह ईशांत शर्मा आणि भुवनेश्वर कुमार वेगवान मारा सांभाळतील। तर स्पिनची मदार असेल ती आर अश्विनवर। त्यामुळे आफ्रिकन बॅट्समनना भारतापुढे मोठं आव्हान उभारायचं असल्यास कॅप्टन डिव्हिलियर्ससह हाशिम आमला, डेव्हिड मिलर आणि कॉलिन इंग्रामला जबाबदारीनं खेळ करावा लागणार आहे। धोनी ब्रिगेड टुर्नामेंटची विजयी सुरुवात करणार की आफ्रिकन टीम पराभवाचा धक्का देणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी24 तास एक पाऊल पुढे।